नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे बजेटमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा। मित्रांनो, काय ह्या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या केंद्रीय बजेट 2025च्या भाषणात जाहीर केले आहे की 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही इन्कम टॅक्स लागणार नाही। याचा थेट फायदा मध्यमवर्गीय आणि करदात्यांना होईल। यामुळे मध्यमवर्गीय नागरिकांची खर्च करण्याची क्षमता वाढेल। या बजेटमध्ये शेतकरी आणि तरुणांना देखील विविध सवलती दिल्या आहेत। वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे। आता त्यांना 4 वर्षापर्यंत अपडेटेड रिटर्न दाखल करता येईल। याआधी ही मर्यादा फक्त 2 वर्षे होती, जी आता 4 वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे। याशिवाय टीडीएसची मर्यादा वाढवून 10 लाख रुपये करण्यात आली आहे। तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज उत्पन्नावर कर कपातीची मर्यादा वाढवून 1 लाख रुपये करण्यात आली आहे। वित्तमंत्री यांनी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत। पहिला आहे टीडीएस म्हणजे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स ची मर्यादा 10 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे। भाडे म्हणजे रेंट वर टीडीएसची मर्यादा वाढवून 5 लाख रुपये करण्यात आली आहे। स्टार्टअपसाठी कर लाभ मिळवण्यासाठी इनकॉर्पोरेशनची मुदत 5 वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे। वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी टीडीएस प्रणाली अधिक सुलभ करण्याची घोषणा केली आहे। सरकार पुढील आठवड्यात नवीन इन्कम टॅक्स बिल संसदेत सादर करणार आहे। यंदाच्या बजेटमध्ये सरकारने मध्यमवर्गीय नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे। आता 12 लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही इन्कम टॅक्स लागणार नाही। वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलेल्या सवलती या महत्त्वाच्या आहेत। अपडेटेड रिटर्न भरण्याची मुदत आता 4 वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे। टीडीएसची मर्यादा 12 लाख रुपये करण्यात आली आहे आणि व्याज उत्पन्नावर कर सवलत 1 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे। सरकारने इन्कम टॅक्स व्यवस्थेत मोठे बदल करण्याची घोषणा केली आहे आणि पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक संसदेत मांडले जाणार आहे। त्यामुळे 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणताही कर लागू नसेल। ही मोठी दिलासादायक बातमी आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।